आपण इकडच्या तिकडच्या माहितीवर डिपेंड असतो। आता काहींना हवं होतं ते कॉलेज मिळालं, मनासारखं कॉलेज, काहींना मनाविरुद्ध कॉलेज मिळालं। म्हणजे एन केन प्रकारे तुमची फर्स्ट इयरची जर्नी आता सुरू झालेली आहे। माझ्या मित्राने हा कोर्स जॉईन केला म्हणून तो त्या कोर्सला चालला जातो। तेच डिफरंट फ्लेवर्स ऑफ आयटी। मग क्लाउड कॉम्प्युटिंग ट्राय करा, डेव्हऑप्स ट्राय करा, तो करतोय कोर्स म्हणून मी तिकडे जातो, तर कळालं ह्या डोमेन मध्ये त्यांना इंटरेस्ट स्वतः तो डेव्हलप झाला पाहिजे। आणि स्वतः तेच मुलं डेव्हलप करतात ज्यांचा डोमेन इथेच फायनल झालेला असतो। फिल्टरिंग प्रोसेस या कंपनीची खूप स्ट्रॉंग आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सो फायनली तुमची फर्स्ट इयरची जर्नी सुरू झालेली आहे। आता काहींना हवं होतं ते कॉलेज मिळालं, मनासारखं कॉलेज, काहींना मनाविरुद्ध कॉलेज मिळालं, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये जायचं नव्हतं पण कमी मार्क्स मिळाल्यामुळे आपल्याला ते कॉलेज मिळालंय। मित्रांनो, एन केन प्रकारे तुमची फर्स्ट इयरची जर्नी आता सुरू झालेली आहे। आता मग ती खटारा गाड़ी असू द्यात की अलिशान गाड़ी असू द्यात, जर्नी सुरू झालेली आहे और अब आपको मंजिल तक पहुंचना है। तो मित्रांनो, हा जो व्हिडिओ असणार आहे तो त्याच विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर, म्हणजे मग ते बीएससी कॉम्प्युटर सायन्स असेल, आयटी असेल, डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, बीसीए, बीबीए, सीए, बीटेक असू द्यात, कोणतेही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर लगेचच करिअर सेट करायचं आहे, मित्रांनो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मात्र नसणार आहे। आता नेमकं फर्स्ट इयर मध्ये घडतं असं की पालक असो की विद्यार्थी असो, मित्रांनो आपण इकडच्या तिकडच्या माहितीवर डिपेंड असतो। म्हणजे अमुक अमुक कोणीतरी त्या कंपनीत लागला, त्याने बीसीए केलं आणि हा कोर्स केला आणि तो त्या कंपनीत लागला, त्याने तुम्हाला सल्ला दिला किंवा फर्स्ट इयरलाच तू एक काम कर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा कोर्स जॉईन करून टाक म्हणजे तुझं काम झालं। आणि अकॅडमिक्स कडे मात्र आपण फोकस करत नाही। मग अकॅडमिक्स नेमकं किती महत्त्वाचं असणार आहे? मग अकॅडमिक्स सोबतच आपल्याला आपल्या करिअरचं प्लॅनिंग करायचं आहे का, जेणेकरून थर्ड इयर किंवा थर्ड इयर नंतर लगेचच आपल्याला जॉब मिळायला हवा? नेमकं याचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे? फर्स्ट इयरवर कशावर लक्ष दिलं पाहिजे, सेकंड इयर मध्ये कशावर लक्ष दिलं पाहिजे आणि थर्ड इयर मध्ये नेमकं काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे हाच असतो, व्हेन शुड अ स्टुडंट डिसाइड देअर डोमेन। म्हणजे नेमकं आपण फर्स्ट इयर मध्ये डोमेन डिसाइड करायचंय का? आता प्रश्न असा असतो, नेमका डोमेन म्हणजे काय? मित्रांनो, डोमेन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू शकतो, आयओटी असू शकतो, सायबर सिक्युरिटी असू शकतो, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेव्हऑप्स असू शकतो किंवा कोर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फील्ड असू शकते। तर हे जे डोमेन आहे, अगदी आता तुमचं 12वी झालंय, आताच फर्स्ट इयर मध्ये आला आहात आणि लगेचच डिसाइड केलं पाहिजे का? पालकांना कोणीतरी सजेस्ट करतो की नाही, तुम्ही एक काम करा, आतापासूनच त्याची ह्या कोर्सची सुरुवात करून टाका। स्टुडंट्सलाही तसंच, माझ्या मित्राने हा कोर्स जॉईन केला म्हणून तो त्या कोर्सला चालला जातो। मित्रांनो, फर्स्ट इयरला खरंच एवढी घाई करायची गरज आहे का? तर चला समजून घेऊया। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असणार आहे बघा, राईट टाइम टू डिसाइड। नेमकं कधी आपल्याला हा डिसिजन घेतला पाहिजे? आणि मी पुन्हा सांगतोय, ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये, ज्यांना ग्रॅज्युएशन नंतर लगेचच जॉब करायचा आहे मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। त्या ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर मित्रांनो, फर्स्ट इयर नेमकं काय करायचं असतं? बिल्ड फाउंडेशन नॉट डिसिजन। लक्षात घ्या, डिसिजनची जी घाई झाली आजकाल मुलांना, नेमकी तीच घातक असणार आहे। मित्रा, फर्स्ट इयर मध्ये तुला कोणीही जॉब देणार नाही, अगदी सेकंड इयर मध्येही देणार नाही, कारण ग्रॅज्युएट एवढे अवेलेबल आहेत ना पूर्ण महाराष्ट्रभर। अरे महाराष्ट्रात बाहेरची मुलं येत आहेत, तर समजून घ्या तुम्ही की इथे किती गर्दी झालेली आहे। तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच तुम्हाला जॉब मिळणार आहे, तर घाई करू नका। फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला अकॅडमिक्सला किती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे तेही लक्षात घेण्यासारखं आहे। आता ह्या अकॅडमिक्स मध्ये काही विषय तुमचे आवडते असतात, काही विषय नावडते असतात। मग नावडते विषय असले म्हणजे त्याचा अभ्यास करायचा नाही आणि बॅकलॉग लागले मित्रांनो, तर हा जो पाथ आहे ना, हा तिथेच मोडणार आहे। बॅकलॉग विद्यार्थ्याला चान्सेस खूपच कमी मिळतात, कारण आधीच फिल्टरिंग प्रोसेस या कंपनीची खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यात तुमचे बॅकलॉग्स राहिले म्हणजे अडचणीचं ते ठरतं। आणि कृपया करून हा गुंता करायचा नाही, नाहीतर तो सोडवायला खूपच वेळ लागतो। आणि डेफिनेटली तुम्ही जर बॅकलॉग्स तुमचे जनरेट होणार असतील तर हा व्हिडिओ तुमचा काही कामाचा नसेल, कारण करिअरचं प्लॅनिंग तुम्ही पॅरलली करू शकणार नाहीये। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय, फर्स्ट इयर मध्ये मग कशावर लक्ष दिलं पाहिजे? मित्रांनो, इन फर्स्ट इयर फोकस ऑन व्हॉट एक्झिस्ट इन आयटी। ज्याचं म्हणजे तुम्हाला बघा सल्ला घ्यायचा आहे ना, याचा त्याचा घ्या, नो प्रॉब्लेम, ऐकत राहा आणि एक्सप्लोर करा, एन्जॉय दिस जर्नी।
फर्स्ट इयरमध्ये तुम्ही तुमचा हा जो कोर्स आहे, जो काही तुम्ही करताय, जे काही ग्रॅज्युएशन तुम्ही करताय, ते तुम्ही कंट्रोलमध्ये घ्या. इंटरनल्स कसे असतील, प्रॅक्टिकल एक्झाम कशी असेल, एक्सटर्नल एक्झाम कशी असेल, शिकवण्याची पद्धत काय आहे, कितपत ते झेपतंय, सध्या फोकस तुम्ही त्याच्यावर केला पाहिजे. आणि याच्यासोबत जे मी तुम्हाला सांगितलं, मग ते आर्टिफिशियल असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, डेटा सायन्स असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, मित्रांनो हे एक्सप्लोर करा, याची माहिती घ्या. सध्या तुमचा इंटरेस्ट जो आहे त्याचा विचार करू नका. सध्या तुमचा फोकस एकच असला पाहिजे की आपल्याला फाउंडेशन बिल्ड करायचं आहे. काय काय ह्या कॉम्प्युटर सायन्स IT फील्डमध्ये एक्झिस्ट आहे ते सगळं एक्सप्लोर करा, लिस्ट त्याची बनवा. आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे, नॉट ऑन व्हॉट शुड आय चूज. म्हणजे आता तुम्ही चूज करून टाकला एखादा डोमेन, ठीक आहे, आता चूज कसं करता मुलं, तोही खूप महत्वाचा किस्सा आहे मित्रांनो. म्हणजे एक स्टुडंट आला, सर माझ्या मोठ्या भावाने क्लाउडमध्ये करिअर केलंय आणि त्याला आता 24 लाखाचं पॅकेज आहे, तर मलाही क्लाउड करायचंय. त्याने त्याचा इंटरेस्टच बघितला नाही, त्याच्या भावाने केलंय म्हणून याला करायचं आहे. मित्रांनो फर्स्ट इयर पासूनच त्या मुलाने काय केलं की त्याच्यात इंटरेस्ट शो केला आणि त्याने कोर्सेस जॉईन करून टाकले आणि नेमकं अकॅडमिक्समध्ये त्याची गडबड झाली. आणि अकॅडमिक्समध्ये मित्रांनो बॅकलॉग एकदा का लागले ते कॅरी होत जातात आणि बर्डन हे तुमचं वाढत जातं आणि ते तिथे गोंधळ तुमचा म्हणजे खूपच मोठा गोंधळ तिथे क्रिएट होतो. आणि खरं सांगायचं झाल्यास लगेचच घाई करायची गरज नाहीये, कारण जर तुमचे फाउंडेशन इथे बिल्ड झाले नाही, तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट इथे व्यवस्थित झालं नाही फर्स्ट इयरमध्ये, तर खूप मोठी गडबड होते. मग लॉजिक डेव्हलप करण्यासाठी खूप प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपल्याकडे आहेत. सी प्रोग्रामिंगने तुम्ही सुरू करू शकता, पायथनने तुम्ही सुरू करू शकता. लॉजिक तुम्ही त्याच्यातनं डेव्हलप करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच तुम्ही त्याच्यातनं डेव्हलप करायचे आहे, फंडामेंटल डेटाबेसच्या कॉन्सेप्ट तुम्ही डेव्हलप करू शकता. तर मित्रांनो फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला जे काही तुमचे अकॅडमिकचे विषय असतील त्याला कंट्रोल केलंच पाहिजे. जो विषय आवडत नाही तर त्याला लांब करू नका, त्याला जवळ घ्या, त्याला लवकरात लवकर प्रिपेअर करा आणि एक्झामसाठी रेडी व्हा. एकदा का तुमचं अकॅडमिक्स तुमच्या कंट्रोलमध्ये आलं, भीती तुमची नाहीशी होईल. तर फर्स्ट इयर एन्जॉय करा. एन्जॉय करा याचा अर्थ काय मित्रांनो, वेगवेगळ्या IT क्षेत्रातल्या फील्ड एक्सप्लोर करा. आता एन्जॉय करायचा अर्थ सगळं सोडून द्या असं नाहीये, प्लीज लक्षात घ्या. खूप बर्डन घेऊ नका, 4-4, 5-5 कोर्सेस जॉईन करून आपला वेळ वाया घालवू नका, कारण डोमेन लगेच डिसाईड करणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. कारण इतकं स्पीडली म्हणजे एवढ्या स्पीडने टेक्नॉलॉजी ग्रो होत आहेत, वाढतायत मित्रांनो, की आज जे तुम्ही प्रिपेअर करणार आहे ते कुठे ना कुठे नवीन कॉन्सेप्ट पुढे येणार आहेत आणि पुन्हा प्रिपेअर करायला लागणारच आहे. मग नेमकं फोकस कशावर करायला पाहिजे, जे बदलणार नाहीये. जो पाया आहे तो भक्कमच झाला पाहिजे. तुमचं जे फाउंडेशन आहे ते कधीही बदलणार नाही आणि जे काही फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी लागतं सध्या तुम्हाला तेवढाच फोकस केला पाहिजे. कोर कॉन्सेप्ट स्टॅटिस्टिक्सच्या बिल्ड करा मित्रांनो, कोर कॉन्सेप्ट मॅथ्सच्या बिल्ड करा. तर लक्षात घ्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लोर करायच्या टेक्नॉलॉजीज. मग आता सर सेकंड इयरमध्ये नेमकं काय करणार, तर सेकंड इयरमध्ये बघा पुन्हा आठवण करून देतो, आपल्याला करिअर सेट करायचंय ग्रॅज्युएशन नंतर लगेचच. तर नेमका आपला रोड मॅप काय असला पाहिजे त्याच्यावर आपण फोकस करतोय. फर्स्ट इयरमध्ये आपण वेगवेगळ्या फील्ड बद्दल माहिती एक्सप्लोर करून घेतो आणि मग सेकंड इयरमध्ये मित्रांनो एक्सपेरिमेंट अँड आयडेंटिफाय द इंटरेस्ट. आता तुम्ही काही 3-4 करिअर आयडेंटिफाय केलेले आहेत, एक्सप्लोर केलेले आहेत, त्याची माहिती काढलेली आहे. आता समजा तुम्हाला सायबर सिक्युरिटी वाटलं की चला सायबर सिक्युरिटी बऱ्यापैकी आता मला मी जेवढी काही माहिती काढली त्याच्यापैकी मला बरं वाटतोय, मग त्याच्यातनं तुम्ही काय केलं पाहिजे आता एक्सपेरिमेंट. म्हणजे मग सायबर सिक्युरिटीमध्ये जर्नी तुम्हाला स्टार्ट करायची आहे. मग सायबर सिक्युरिटीमध्ये काय काय टूल्स लागतील, सायबर सिक्युरिटीसाठी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज पर्टिक्युलर प्रिपेअर करायची का, त्याच्यात इंटरेस्ट शो करून त्याची तयारी तुम्हाला सुरुवात करायची, त्याचा अंदाज बांधायचा आहे. आणि एक जर्नीमध्ये तुम्हाला त्याच्यात म्हणजे पुढे गेल्यानंतर इमिडिएटली कळणार आहे मित्रांनो की खरंच तो पाथ तुमचा व्यवस्थित आहे का, कारण हा फक्त एक्सपेरिमेंट असणार आहे. मग समजा ते चुकीचं वाटलं, चला आता डेव्हऑप्स कडे आपण ट्राय करू, AI कडे ट्राय करू, डेटा सायन्स कडे ट्राय करू. मित्रांनो बेस तुमचा ऑलरेडी तुम्ही फर्स्ट इयरमध्ये
हा बिल्ड केलेला आहे. सेकंड इयरमध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचे आहेत. मुलं हाच एक्सपेरिमेंट ग्रॅज्युएशन झाल्यावर करतात, कारण त्यांचा फोकस फक्त अकॅडमिक्सकडे होता आणि ते फक्त अकॅडमिक्समध्येच इन्व्हॉल्व्ह राहिले. अरे 9 CGPA म्हणजे 99% तुम्हाला मिळाले ग्रॅज्युएशनमध्ये आणि एखाद्याला फर्स्ट क्लास 60% मिळाले. मित्रांनो, फरक पडत नाही. फक्त फर्स्ट क्लासवर फोकस ठेवा. 99% वालाच पुढे जाईल असं नाहीये. तुम्हाला तुमचा पाया भक्कम करायचा आहे. तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट क्लास तुम्हाला मिळवायचा आहे. तर इथे तुम्ही जे काही केले डोमेन आयडेंटिफाय, त्याच्यावर आता एक्सपेरिमेंट करायचा आहे. ग्रॅज्युएशन नंतर एक्सपेरिमेंट करू नका, कारण ग्रॅज्युएशन नंतर मुलं कोर्सेस जॉईन करतात. मग कळतं सर हा कोर्स मला इंटरेस्टच येत नाहीये, मग तो सोडायचा, दुसरा कोर्स जॉईन करायचा, दुसरा सोडायचा, तिसरा कोर्स जॉईन करायचा. मित्रांनो, खूप नंतर गडबड होते. आणि कंपनीत बघा नेमकं काय होतं, समजा एखादी कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये 10 कंपनी येणार असतील. मग ह्या 10 कंपनी ज्या असतात ना, 2 सायबर सिक्युरिटी डोमेनच्या असतात, 2 डेटा सायन्सच्या असतात, 2 AI असतात, 2 फुल स्टॅकच्या असतात. आणि नेमकं जर तुमचं इंटरेस्ट तुम्हाला आयडेंटिफाय झाला नसेल, तुम्ही एक्सपेरिमेंट स्वतःवर करून बघितला नसेल मित्रांनो, तर नेमकं घडतं असं की कोणत्या कंपनीला सामोरं जायचंय हे तुम्हाला कळत. असं नाही की तुम्हाला 10च्या 10 कंपनीत इंटरव्ह्यू तिथे द्यायचा आहे, शक्यच नाही मित्रांनो. ते तुम्हाला कंपनी आयडेंटिफाय करावं लागेल, तुम्हाला डोमेन हा आयडेंटिफाय करावाच लागेल. आणि डोमेन आयडेंटिफिकेशन जे आहे ते तुम्ही ह्या दोन्ही टप्प्याच्या मध्ये इथे करणार आहात. इथेच फक्त एक्सप्लोअर केलं, त्यानंतर इथे तुम्ही डिसाईड कराल की ठीक आहे 2-3 डोमेन आहेत, याच्यावर एक्सपेरिमेंट करायला काही हरकत नाही आणि तुम्ही इथे एक्सपेरिमेंट करायला लागता. तर इन सेकंड इयर टेस्ट डिफरंट फ्लेवर्स ऑफ IT. बघा इथे तुम्ही काय एक्झिस्ट आहे, म्हणजे माझ्या ताटात काय वाढलेलं आहे ते बघा. कुठून ते आलंय, कसं ते आलंय, एक्सप्लोअर करा. आणि इथे खरी वेळ असते टेस्ट करायची. बघा, टेस्ट करणं आणि पूर्ण व्यवस्थितपणे जेवण करणं, दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो. जेवण करणं म्हणजे ते करिअर तुमचं सेट होणार आहे. टेस्ट करणं म्हणजे ट्राय करताय, तुम्ही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करताय की मला फुटबॉल आवडतंय, क्रिकेट आवडतंय का बेसबॉल आवडतंय. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं इथे काय आहे की टेस्ट डिफरंट फ्लेवर्स ऑफ IT. मग क्लाउड कॉम्प्युटिंग ट्राय करा, डेव्हऑप्स ट्राय करा, जे काही तुम्ही ह्या 2 इयर्सच्या मध्ये डिसाईड केलेलं आहे. विच एव्हर फील्स नॅचरल अँड एन्जॉयबल, जे तुम्हाला नॅचरल वाटतंय, एन्जॉयबल वाटतंय मित्रांनो, दॅट्स युअर डोमेन. तोच तुमचा डोमेन असेल. एखाद्याने माहिती दिली, तो करतोय कोर्स म्हणून मी तिकडे जातो, तोच डोमेन मला आवडतोय आता, असं होत नाही. एखाद्याला चांगला पगार मिळतोय म्हणून आता तोच माझा डोमेन झाला, असंही नसतं. मुलं इथे गडबड करतात. मी असे खूप विद्यार्थी बघतोय. गेल्या माझ्या 18 ते 20 वर्षाच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना जेव्हा मी बघतो, काउन्सिलिंगसाठी जेव्हा मुलं येतात, चर्चेसाठी येतात, मित्रांनो, त्यावेळी कळतं की 3-3, 4-4 वर्ष मुलं डोमेन म्हणजे एक पर्टिक्युलर धागा पकडून तिथे काम करत होते. नंतर कळालं ह्या डोमेनमध्ये त्यांना इंटरेस्टच नाही. आणि अचानकपणे जेव्हा करिअर ट्रान्झिशन तुम्हाला करायचं असतं मित्रांनो, डोमेन बदलायचा असतो, खूप अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून फर्स्ट इयरमध्ये मेक इट जनरलाइज, इन सेकंड इयर मेक इट स्पेशलाइज. इथे खूप जनरल राहा, ऑल डोमेन्स. नाव मेक इट स्पेशलाइज, स्पेशल डोमेन. हे खूप महत्वाचं आहे. आणि मग सर हे डोमेन नेमके काय असतील, म्हणजे इथे बघा, दिस इज द आयडियल टाइम टू स्टार्ट थिंकिंग सिरियसली अबाउट युअर डोमेन. आता नेमकं बघा, डोमेन कोणते कोणते असू शकतील, कशा पद्धतीने आपण सेकंड इयर मध्ये निर्णय घेऊ शकतो. तर मित्रांनो, खूप डोमेन आहेत आणि हे डोमेन येणाऱ्या काळात अजूनही वाढणार आहेत. तर काही डोमेन्स मी इथे इन्व्हॉल्व केलेले आहेत. जर तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये, सेकंड इयरच्या सुरुवातीला कोडिंगमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये किंवा लॉजिक बिल्डिंगमध्ये इंटरेस्ट आला असेल, तर मित्रांनो, निश्चितच तुमच्यासाठी कोर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा ॲप डेव्हलपमेंट ही निश्चितच चांगलं करिअर म्हणून समोर येऊ शकतं. तर तुम्हाला सेकंड इयरमध्ये ट्राय केलं पाहिजे. जावा ट्राय करा, पायथन ट्राय करा, DSA खूप महत्वाचं आहे मित्रांनो. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनी सगळ्यात आधी डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम ह्या सब्जेक्टवर फोकस करतात. मग DSA इन पायथन आलं पाहिजे, DSA युजिंग जावा आलं पाहिजे, DSA युजिंग तुम्हाला C++ आलं पाहिजे, याच्यावर तुम्ही फोकस करायचा आहे. तर इथे जर तुम्हाला कोडिंग अँड लॉजिक आवडत असेल मित्रांनो, सो दिस इज द पाथ.
जर तुम्हाला बिल्डिंग वेबसाईट्स हे जर नाही, मला वेब डिझायनिंग मध्ये खूप इंटरेस्ट येतोय, मला फक्त वेबसाईट्स वगैरे बनवायच्या, तर मित्रांनो आयदर तुम्ही इथे बघा लव्ह व्हिज्युअल्स अँड क्रिएटिव्हिटी, इथे कॉन्सेप्ट असते UI UX ग्राफिक्स, तर ह्या करिअरवर सुद्धा फोकस करू शकता, किंवा तुम्ही HTML असेल, CSS असेल, तुमचं जावास्क्रिप्ट असेल, काही ॲडव्हान्स फ्रेमवर्क सुद्धा आहेत, रिॲक्ट आहे, अँग्युलर आहे, याला तुम्ही सेकंड इयरमध्ये ट्राय करू शकता. डोंट वेट फॉर थर्ड इयर, आणि ग्रॅज्युएशन नंतर प्रिपरेशन याचं करणं म्हणजे मित्रांनो धोकाच आहे तुमच्यासाठी. तर वेब डेव्हलपमेंट मध्ये तुमचं इथे करिअर होऊ शकतं. आता मित्रांनो, जर तुम्हाला डेटामध्ये इंटरेस्ट असेल, डेटा अनालिसिस, स्टॅटिस्टिक्स चांगलं आवडत असेल, तुम्हाला आपण म्हणतो मॅथमॅटिक्स चांगलं एक्सप्लोर तुम्ही केलं असेल, तर मित्रांनो तुम्ही इथे ह्या डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायन्समध्ये डेफिनेटली करिअर करू शकता. हे खूप अलाइन्ड करिअर आहेत मित्रांनो. समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट आला असेल, मॅथमॅटिक्स तुमचं चांगलं असेल, काही प्रमाणात तुमचं स्टॅटिस्टिक्स चांगलं असेल, अल्गोरिदम डेव्हलपमेंट किंवा अल्गोरिदम मध्ये तुम्हाला इंटरेस्ट येत असेल की सर मी नवीन नवीन अल्गोरिदम स्वतः डेव्हलप करू शकतो, जे काही करंट अल्गोरिदम्स आहेत त्या अल्गोरिदमचं फंडामेंटल जे लॉजिक आहे ते मला कळालेलं आहे मित्रांनो, तर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे सुद्धा वळू शकता. आणि याच्यासाठी मशीन लर्निंग असेल, किंवा आजकाल तर जनरेटिव्ह AI पासून बऱ्याचशा कॉन्सेप्ट मार्केटमध्ये नवीन आहेत मित्रांनो, तिथे तुम्ही जाऊन ML इंजिनियर किंवा AI इंजिनियर म्हणून पुढे करिअर करू शकता. सो देर आर सो मेनी डोमेन्स. इव्हन सायबर सिक्युरिटी डोमेन आहे, तर तुम्ही लायनक्स एक्सप्लोर करा, नेटवर्किंग एक्सप्लोर करा, सर्व्हर डिप्लॉयमेंट. आता मित्रांनो नेमकं काय, सॉफ्टवेअर डेव्हलप झालं, आता आधी काय असायचं की सॉफ्टवेअर डेव्हलप झालं, डिप्लॉयमेंट खूप सोपी टास्क असायची, पण मित्रांनो ती आता तेवढी सोपी राहिलेली नाहीये. सगळं काही डेटा, सगळे काही सॉफ्टवेअर्स आपले क्लाउडवर असतात, आणि डेफिनेटली त्याला स्पेशल कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज अ क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा डेव्हऑप्सची त्याला गरज असते. तर ते तुम्ही इथे ट्राय करू शकता. मित्रांनो समजा तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल, तर डेफिनेटली तुम्ही ERP सिस्टम असतील, MIS असतील, पुढे जाऊन तुम्ही MBA सुद्धा एक्सप्लोर करू शकता. सो आता जे लेटेस्ट मध्ये आलंय मित्रांनो, पॅशनेट अबाउट ऑटोमेशन. ऑटोमेशन आता मुलांना एक कॉन्सेप्ट आहे, लो कोडिंग और नो कोडिंग. आता झालं असं आहे की बऱ्याच मुलं काय करतात, चलो लो कोडिंग या नो कोडिंग करेंगे. अरे फर्स्ट इयर मध्ये घाई करू नका. छोटंसं मॉड्यूल जरी बनवलं ना, तर त्यांना वाटतं बस आपल्याला झालं, आता जमलं आपल्याला. मित्रांनो हे एवढं सहज नाहीये. जे तुम्हाला जमतंय ते ऑटोमेशनमुळे जमतंय, कारण तुम्ही काही त्याचा विचार केला नाहीये. म्हणजे दोन तुकडे होते ठोकळे, त्यांना जोडले आणि म्हटलं की आता ही ट्रेन झाली. त्याच्या आत काय कसं त्याचा विचारच केला नाही, आणि मुलांना वाटतं आपल्याला सगळं जमलं, आणि म्हणून ते इग्नोर करतात कोर कोडिंगवर, कोर कॉन्सेप्टवर. मित्रांनो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असेल, तुमचं कॉम्प्युटर नेटवर्किंग असेल, ऑपरेटिंग सिस्टम असेल, एन्जॉय करा. हे सब्जेक्ट्स एन्जॉय करा. हे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, आणि हे जर तुम्ही एन्जॉय केलं नाही आणि तुम्ही अट्रॅक्ट झाला अशा काही ऑटोमेशन टेक्निक्सकडे किंवा ज्या जनरलाइज रेडी डेव्हलपमेंट टूल्सकडे की लगेचच ते डेव्हलप करून देतात. म्हणजे एखादा टूल आहे, समजा त्याने एखादी वेबसाईट डेव्हलप करून दिली, तर तुम्हाला वाटतं की तुम्हाला वेबसाईट डेव्हलप करता आली. हा खूप मोठा गैरसमज आहे, आणि या जाळ्यात जर तुम्ही अडकले, कारण आजकाल सोशल मीडियामुळे बऱ्याचशा ॲडव्हर्टाईज अशा येतात की भाई 100 रुपीज में ये सीख लो, आणि तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, आणि तुम्हाला वाटतं बस झालं आता 15 लाखाचं करिअर, 20 लाखाचं करिअर. ही गडबड करू नका. तुम्हाला कम्युनिकेशन अँड टेक, डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर ते सुद्धा करिअर आहे. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आला असेल तर IoTचं करिअर आहे, इंटरनेट ऑफ थिंग्सचं. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आहे मित्रांनो. क्वांटम कम्प्युटिंग येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. तर हे फर्स्ट इयरमध्ये गरज नाही आहे की तुम्हाला हे सगळं ट्राय करायचं आहे. कोर फंडामेंटल कॉन्सेप्टकडे तुम्हाला सध्या लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या कॉलेजेस काही ॲटॉनॉमस आहेत, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, काही स्टेट ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड. प्रत्येकाचा सिलेबसमध्ये थोडाफार फरक असतो, पण मोर आपण म्हणूया की डेटाबेस असेल, तुमचं ऑपरेटिंग सिस्टम असेल, नेटवर्किंग असेल, सी प्रोग्रामिंगची कॉन्सेप्ट असेल, DSA असेल, ह्या ज्या काही फंडामेंटल कॉन्सेप्ट सब्जेक्ट आहेत हे सगळ्यांना कॉमनच असतात. तर सेकंड इयरमध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते मी ऑलरेडी लिस्ट दिलेली आहे, आणि हे सगळं तुमचं 2 वर्षाच्या मध्ये म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या मध्येच तुम्हाला हे आयडेंटिफाय केलं पाहिजे, जर तुम्हाला थर्ड इयरमध्ये इंटरव्ह्यू फेस करायचे आहेत. बऱ्याच मुलांचा गैरसमज असतो की 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे, 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझं करिअर हे पुढे जाणार आहे. तर मित्रांनो हा गैरसमज आहे. ह्या
थर्ड इयरमध्ये 5th सेमेस्टर नंतरच तुम्हाला इंटरव्ह्यूचे चान्स मिळत असतात, इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटी मिळत असतात. तर तुमचं जे काही रेडी करायचं आहे तुम्हाला ते थर्ड इयरच्या सुरुवातीलाच तुम्हाला रेडी करून टाकायचं आहे. म्हणजे थोडक्यात युअर थर्ड इयर इज नॉट फॉर कन्फ्युजन, इट्स फॉर मास्टरी. जे काही तुम्ही इथे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्यांना आता फायनली मास्टर लेवल तुम्हाला करायचं आहे. आणि डेफिनेटली त्याच डोमेनमध्ये तुम्हाला आता त्याच डोमेनच्या कंपन्या बघायच्या आहेत, त्याच डोमेनमध्ये आता तुम्हाला तुमचं करिअर सिक्युअर करायचं आहे जे तुम्ही इथे ठरवलं होतं. तर वन्स यू हॅव एक्सप्लोर्ड इनफ, लॉक युअर डोमेन बाय द स्टार्ट ऑफ थर्ड इयर. तर थर्ड इयर झाल्यावर नाही तर थर्ड इयरच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमचं डोमेन हे लॉक केलं पाहिजे. आणि एक्सपेरिमेंटल लेवल जे तुम्ही इथे ट्राय करत होता मित्रांनो ते आता मास्टरी तुम्हाला घ्यायची आहे. आणि थर्ड इयरमध्ये जो तुमचा फायनल अकॅडमिक प्रोजेक्ट असेल तो सुद्धा त्याच्यातच झाला पाहिजे, स्वतः तो डेव्हलप झाला पाहिजे. आणि स्वतः तेच मुलं डेव्हलप करतात ज्यांचा डोमेन इथेच फायनल झालेला असतो. इथे मी फंडामेंटल लेवलला तुम्हाला आता आयडिया दिली आहे की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कशा पद्धतीने तुम्हाला इथे मार्गक्रमण करायचं आहे. बॅकलॉग इथे ठेवायचा नाहीये. कुठल्याही विषयामध्ये तुम्हाला अडचण असेल इमिडिएटली त्याचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्या विषयाला क्लिअर केलाच पाहिजे. म्हणजे डोंट वेट की आज कळेल उद्या कळेल. एखाद्या वेळी फॅकल्टीज खूप चांगल्या मिळतात, एखाद्या वेळी फॅकल्टी तेवढ्या चांगल्या मिळत नाही आणि मुलं वाट बघतात की आज कळेल उद्या कळेल. मित्रांनो हे करू नका, ही खूप मोठी चूक तुमच्यासाठी असू शकते. तर याच्यासाठी मित्रांनो NSG अकॅडमीने तुमच्या मदतीसाठी स्पेशली आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. आणि दॅट बॅच इज नथिंग बट मित्रांनो इथे आम्ही त्या बॅचला म्हणतो फ्रॉम क्लासरूम टू करिअर. आता ही बॅच कशी असणार आहे, अकॅडमिक्सचं तर तुमचं आम्ही लक्ष देणारच आहोत की जेणेकरून तुम्हाला मिनिमम फर्स्ट क्लास मिळेल, कुठल्याही सब्जेक्टमध्ये तुमचा बॅकलॉग असणार नाही, जो विषय तुमचा अवघड जातोय त्याचं अकॅडमिक्स आम्ही इथे हँडल करतो. त्याचसोबत पॅरलली मित्रांनो तुमचं फाउंडेशन बिल्ड करणं, तुमचं करिअर आयडेंटिफिकेशन करणं, एक्सपेरिमेंट्स ट्राय करणं आणि त्याच्यातनं परफेक्ट आउटपुट काढणं जेणेकरून तुम्हाला प्रॉपर राईट डोमेन आयडेंटिफाय करता येऊ शकतो. याच्यासाठी ज्या कोर फंडामेंटल कॉन्सेप्ट असतात लाईक नेटवर्किंग असेल, डेटाबेस असेल मित्रांनो, किंवा तुमचं ऑपरेटिंग सिस्टम असेल, DSA असेल, कोर प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, याच्यावर सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. तुमचं वीकली शेड्यूल ह्या पद्धतीने प्लॅन केलं जातं की तुमचं त्याच्यात अकॅडमिक सुद्धा सांभाळलं जातं आणि त्याचसोबत मित्रांनो करिअर अप्रोचने आपण बाकीच्याही गोष्टी त्याच्यात सांभाळत असतो. तुमचं कॉलेजचं प्रॅक्टिकल असतील, तुमच्या थ्योरी एक्झाम असतील, प्रॅक्टिकल एक्झाम्स असतील, इंटरनल असतील, या सगळ्याच गोष्टी आपण याच्यात इन्व्हॉल्व करतो अलॉंग विथ युअर ॲडिशनल प्रॅक्टिकल बेस्ड सिनारिओज. तर लक्षात ठेवा मित्रांनो इथे वी डोंट रिप्लेस युअर कॉलेज लर्निंग, वी एनहान्स इट. या लास्ट 18 इयर्सच्या जर्नीमध्ये मित्रांनो जे काही अनुभव आम्हाला मिळालेले आहेत त्या अनुभवातनं ही बॅच आम्ही डेव्हलप केलेली आहे. अकॅडमिक्स अलॉंग विथ युअर करिअर सेटअप हाच याचा उद्देश आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आपण असू द्यात मित्रांनो ऑफलाईन बॅच सोबत ऑनलाईन हे दोन्ही मोड आम्ही इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. जी आपली ऑफलाईन बॅच असणार आहे त्याचंच लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे आणि 1-to-1 मेंटरशिप इथे तुम्हाला अवेलेबल आपण करून देणार आहोत. हा फुल सपोर्ट तुमचा 3 इयर्सचा असणार आहे. त्याच्यात तुमचं जे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही एक्सपेरिमेंट असतील, डोमेन आयडेंटिफिकेशन असतील, त्या डोमेनमध्ये तुमची मास्टरी असेल, तुमचा अकॅडमिक प्रोजेक्ट असेल, तुमचा अकॅडमिक सब्जेक्ट असेल, याचं 100% प्रॉपर प्लॅनिंग आम्ही करून देणार आहोत. आणि मित्रांनो हे सगळं काही डोंट थिंक की याच्यासाठी भली मोठी फीस असणार आहे. खूपच मिनिमल फीसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, फ्री काउन्सिलिंग करा. जर आपण पुणे शहरात असाल तर फ्री काउन्सिलिंगसाठी सरळ ऑफलाईन सेंटरला आपण व्हिजिट करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर करिअरचं प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी कंप्लीट प्लॅनिंग हे सेपरेट असणार आहे. तर मित्रांनो डोंट वेट फॉर एनिथिंग, इमिडिएटली ह्या बॅचची चौकशी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि ज्यांना खरोखरच लगेचच प्लॅनिंग करायचं आहे की सर नाही आम्हाला थर्ड इयरमध्ये किंवा थर्ड इयर नंतर लगेचच जॉब हवा आहे, करिअरचं प्लॅनिंग करायचं आहे, तर मित्रांनो फ्री ऑफ काउन्सिलिंगसाठी इमिडिएटली कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच गाईज. साइन